विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड ऑफ सोशियोलॉजी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या प्रसंगी मी समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी, समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक आणि समाजशास्त्र विषय घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे माझे सर्व विद्यार्थी बंधू भगिनी मी यांचे पुनश्च एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या BA तृतीय वर्ष समाजशास्त्र पेपर क्रमांक 10 सामाजिक संशोधन पद्धतीची ओळख या पेपरमधील पहिले प्रकरण जे आहे सामाजिक संशोधन पद्धतीतील मूलभूत संकल्पना, या प्रकरणातील आपण यापूर्वी वेगवेगळे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि वेगवेगळ्या व्हिडिओच्या अनुषंगाने संशोधन म्हणजे काय, संशोधन पद्धतीची व्याख्या, त्याची वैशिष्ट्ये, संशोधनाच्या पायऱ्या, सामाजिक तथ्यांचे महत्त्व, तथ्यांची वैशिष्ट्ये अशा वेगवेगळ्या घटकांचा आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे। आता आपण प्रस्तुत व्हिडिओमध्ये सामाजिक संशोधनातील वस्तुनिष्ठतेची समस्या हा जो एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, या टॉपिकच्या अनुषंगाने आपण माहिती घेणार आहोत। यामध्ये सामाजिक संशोधनातील वस्तुनिष्ठतेची समस्या, अर्थ आणि वस्तुनिष्ठतेची आवश्यकता या दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने मी आपल्यासमोर उभा आहे। डॉक्टर दत्ता तंगलवाड, सहयोगी प्राध्यापक तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख, जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालय गेवराई, तालुका गेवराई, जिल्हा बीड। तर विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन करत असताना मानवाने स्वतःच्या सभोवतालच्या प्राकृतिक पर्यावरणाच्या अध्ययनासाठी चालवलेल्या प्रयत्नांना उद्देशून शास्त्र ही संज्ञा वापरण्यात आली। शास्त्राची उभारणी ज्या श्रद्धास्थानावर झालेली आहे ती श्रद्धास्थाने सामाजिक व वर्तनवादी शास्त्रांना प्राकृतिक शास्त्रावर आधारलेली आहेत, परंतु सुसंबद्ध कल्पनांचे संयोजन अनुभवजन्य, वस्तुनिष्ठ आणि नैतिक दृष्टिकोनातून तटस्थ आणि संभाव्यताधिष्ठित भविष्यकथन व सामान्यीकरण ही सर्व श्रद्धास्थाने बऱ्याचदा प्राकृतिक शास्त्राची औचित्यक वैशिष्ट्ये मानावी लागतात। सामाजिक शास्त्राच्या अध्ययनातून या सर्व प्रकारचे वैशिष्ट्ये फार अल्प प्रमाणात आढळतात। सामाजिक शास्त्राच्या अध्ययनातून वरील वैशिष्ट्ये आढळणे गैर आहेच, पण ते सामाजिक शास्त्रासाठी विघातक देखील आहेत असे मानणारा एक विचारवंतांचा एक प्रवर्ग आहे। मानवाच्या अध्ययनात वरील अध्ययन वैशिष्ट्यांना पूर्णपणे समाविष्ट करून अध्ययनाचा आग्रह धरणे म्हणजे मानवालाही अन्य प्राणी व पदार्थांना सक्षम बनवण्यासारखं आहे आणि पदार्थ आणि प्राणी यांचा यंत्रवत अभ्यास करणे मानवी जीवनाच्या जटिल, अस्मितापूर्ण, व्यवच्छेदक अशा वेगवेगळ्या पैलूंकडे दुर्लक्ष होईल। त्यामुळे मानवी जीवनातील अद्वितीय, मूल्यवान आणि जीवनाला अर्थ देणाऱ्या ज्या बाबी आहेत ह्या बाबी पूर्णपणे वगळून राहतील, म्हणून या गोष्टीचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे। प्राकृतिक शास्त्रातील वैशिष्ट्ये सामाजिक शास्त्रांना समान असावीत हा आग्रह चुकीचा आहे असे मत काही विचारवंताचे आहे। सामाजिक शास्त्र यावर भाष्य करणाऱ्या काही विचारवंतांच्या मते प्राकृतिक शास्त्राप्रमाणे सामाजिक शास्त्राच्या अभ्यासालाही काही निपक्षता, वस्तुनिष्ठता असू शकते। हा सामाजिक शास्त्रज्ञांचा भ्रम आहे। सामाजिक शास्त्रामध्ये वस्तुनिष्ठता व पूर्वग्रहविरहितपणा आणणे केवळ अशक्य आहे असे म्हणणाऱ्या काही विचारवंतांचा पण युक्तिवाद असलेला आपल्याला पाहायला भेटतो। त्यामध्ये सामाजिक शास्त्रातील संशोधन
हे मानवी वर्तन, मानवी क्रिया प्रतिक्रिया याशी निगडित आहे. हे मानवाच्या क्रिया प्रतिक्रियांचा अभ्यास साधारणपणे वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ अशा दोन पद्धतीने केला जातो. व्यक्तिनिष्ठ अध्ययनात संशोधक किंवा जो अभ्यासक आहे या अभ्यासकाची मते, धारणा, जो पूर्वग्रह असेल, याच्या कल्पना असतील, या सर्व बाबीचा समावेश होत असलेला आपल्याला पाहायला भेटतो. परंतु अशा अध्ययनातून जे निघणारे निष्कर्ष आहेत बहुतांशी हे चुकीचे किंवा कुचकामे निघण्याची शक्यता असते. वस्तुनिष्ठ अध्ययनात घटना जशी घडली असेल तशाच प्रकारचे तिचे स्वरूप रेखाटणे किंवा अध्ययन करणे अत्यंत गरजेचे असते. संशोधकाच्या पूर्वग्रहाचा प्रभाव पडू नये यासाठी घटनेचे यथार्थ अवलोकन करणे, तटस्थ निपक्षपातीपणे निरीक्षण आणि परीक्षण करणे, वस्तुनिष्ठ अध्ययन करणे अपेक्षित असते. अशाच घटनेची वास्तविकता या ठिकाणी अभ्यासली आणि स्वीकारले जाते. अचूक आणि पक्षपातीपणे केलेले अध्ययन हे पूर्णपणे उपेक्षित असते. म्हणजे ज्या ठिकाणी थोडक्यात सांगायचं म्हणजे वस्तुनिष्ठ अभ्यास पद्धती ही विश्लेषणात्मक अध्ययनामध्ये महत्त्वाची असते. एखादी घटना जशा प्रकारे घडली आहे अगदी सेम तिचे तशाच प्रकारचे वर्णन करणे किंवा तिची माहिती रेखाटणे अत्यंत गरजेचे आहे. वस्तुनिष्ठ अध्ययनामध्ये या गोष्टी सगळ्या अपेक्षित आहेत. वस्तुनिष्ठता हे वैज्ञानिक स्वरूपाच्या अध्ययनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि सामाजिक संशोधन हे शास्त्रीय स्वरूपाच्या पद्धतीच्या आधारावरच अभ्यासले जाते अशा प्रकारे काही विचारवंतांचं मत आहे. त्यामुळे सामाजिक संशोधनामध्ये निरपेक्षता, अचूकता, तटस्थता, सत्यशीलपणा या बाबीचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. तरच त्या संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता येऊ शकते. अन्यथा त्यामध्ये वस्तुनिष्ठता येणे कदापि अशक्य आहे. या अभ्यास पद्धतीत अभ्यासक तटस्थपणे या ठिकाणी निरीक्षण आणि परीक्षण करून निष्कर्ष काढत असतो. निरीक्षण आणि परीक्षणातून काढलेले निष्कर्ष दोन्ही सारखेच असतील आणि त्यांचा पडताळा केल्यानंतर मिळालेले उत्तर तर एकच असेल किंवा सारखेच असेल तरच ते अध्ययन खऱ्या अर्थाने वस्तुनिष्ठ झालं असं आपल्याला म्हणता येते. यासाठी वस्तुनिष्ठ अभ्यासाच्या दोन महत्त्वपूर्ण चौकट्या सामाजिक शास्त्रातील अध्ययनामध्ये महत्त्वपूर्ण मानल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने एखाद्या सामाजिक घटनेचे निरीक्षण अथवा परीक्षण करत असताना संशोधकाने पुन्हा पुन्हा केलेले अवलोकन, परीक्षण किंवा निरीक्षण आणि त्या परीक्षण व अध्ययनातून निघालेले निष्कर्ष हे सर्व मान्य किंवा सारखेच असले पाहिजेत. जर हे निष्कर्ष सारखे असतील तरच खऱ्या अर्थाने संशोधकाने आपल्या संशोधनामध्ये काढलेले निष्कर्ष अचूक आहेत असं आपल्याला म्हणता येते. पुढचा मुद्दा आहे एखाद्या सामाजिक घटनेचे निरीक्षण अथवा परीक्षण जेव्हा संशोधकाने केलेले असते आणि त्यातून जर हे निष्कर्ष पुन्हा पुन्हा पडताळून पाहिले तर त्याचा प्रचिती पुन्हा पुन्हा यायला हवी. अशा दोन गोष्टी या ठिकाणी संशोधनामध्ये महत्त्वाच्या आहेत. विशेषतः या ठिकाणी दोन्ही वेळेस काढलेले निष्कर्ष सारखेच आले पाहिजेत. या दोन कसोट्यांना या ठिकाणी सामाजिक शास्त्रामध्ये महत्त्व आहे. या बाबींना वैज्ञानिकता आणि अचूकता दर्शविण्यामध्ये फार महत्त्वपूर्ण बाबी म्हणून यांचा उल्लेख करावा लागतो. सामाजिक शास्त्रातील संशोधनात संशोधक मूल्ये, धारणा, जातीपातीचे प्रभुत्व, धर्माचे प्रभुत्व, सांस्कृतिक मूल्यांचे प्रभुत्व या ठिकाणी टाळून कोणत्याही प्रकारच्या गोष्टीचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही याची काळजी घेऊन अतिशय निरपेक्ष बुद्धीने एखाद्या घटनेचे जसेच्या तसे जी घटना घडली वास्तव वर्णन करणे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी तटस्थ वृत्तीने एकमेकाचे अध्ययन करणे ही गोष्ट या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहे. तटस्थ वृत्तीने प्रत्येक घटकाचे अध्ययन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
स्वतःच्या अध्ययनावर व्यक्तिगत, पारंपरिक अथवा परिस्थितीजन्य कुठल्याही घटकाचा प्रभाव पडणार नाही, या गोष्टीची काळजी घेणे म्हणजे वस्तुनिष्ठता होय. थोडक्यात, संशोधकाने आत्मनिष्ठ संशोधनापासून दूर राहिले पाहिजे. वस्तुनिष्ठ दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे. नैसर्गिक शास्त्राच्या तुलनेत सामाजिक शास्त्रामध्ये जेव्हा आपण संशोधन करतो किंवा अध्ययन करतो, या शास्त्रामध्ये संशोधन करत असताना संशोधकाला अत्यंत तटस्थ राहून माहितीचे संकलन करावे लागते. जर संशोधक तटस्थ वृत्तीने राहत नसेल तर हे शक्य नाही. म्हणून या ठिकाणी संशोधकाची तटस्थता, संशोधकाची अध्ययन विषयाबद्दल असलेली आत्मीयता आणि संशोधकाचा त्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याची इच्छाशक्ती, या सर्व गोष्टींना अत्यंत महत्त्व असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येते. जर या ठिकाणी संशोधकांनी जर आपल्या ह्या सर्व गोष्टीचा अवलंब केला नाही तर संशोधनामध्ये अनेक उणिवा असण्याची शक्यता असते. म्हणून संशोधकाने माहिती संकलित करत असताना समाज व्यवस्था, सामाजिक व्यवहार, सामाजिक परिवर्तन, त्याचबरोबर स्वतःचा अनुभव आणि सामाजिक शास्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रायोगिक पद्धती आहेत, काही तंत्रे आहेत, काही तत्त्व आहेत, या सगळ्या गोष्टीचा अवलंब करून निरीक्षण, परीक्षण आणि वर्गीकरण केले तर सामाजिक शास्त्रामध्ये वस्तुनिष्ठता येऊ शकते आणि केलेले अध्ययन व्यवस्थित पार पडू शकते. यासाठी सामाजिक शास्त्रामध्ये वस्तुनिष्ठता आणता येईल. परंतु मित्रांनो, या ठिकाणी सामाजिक शास्त्रामध्ये अभ्यास करत असताना सामाजिक शास्त्राचा अभ्यास विषय प्रामुख्याने मानवी व्यवहार, मानवी वर्तन आहे. मानव हाच सामाजिक शास्त्राची, मानवी समाज हा सामाजिक शास्त्राची प्रयोगशाळा आहे. सामाजिक शास्त्रातील संशोधनामध्ये जेव्हा आपण वस्तुनिष्ठ अध्ययनाचा विचार करू तेव्हा यामध्ये प्रामुख्याने सामाजिक शास्त्रामध्ये अभ्यास करताना मानवी समाज ही सामाजिक शास्त्रांची प्रयोगशाळा आहे. मग ते सामाजिक शास्त्र कुठलेही असेल, समाजशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, इतिहास असेल, मानसशास्त्र असेल, मानवशास्त्र असेल, मानववंशशास्त्र असेल, ग्रहशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, कुठलेही शास्त्र असेल, या सगळ्या शास्त्राचा अभ्यास करत असताना या ठिकाणी प्रामुख्याने मानवी समाजाचा, मानवी वर्तनाचा, मानवामध्ये घडणाऱ्या क्रियाप्रतिक्रियांचा अभ्यास करावा लागतो. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानवी वर्तन हे नेहमी बदलतं असतं आणि या बदलत्या वर्तनाचा अभ्यास करणे एक मोठी आव्हानात्मक समस्या आहे. म्हणून या ठिकाणी सामाजिक संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता येणे अत्यंत अवघड काम आहे. तरी परंतु काही प्रमाणामध्ये काही वेगवेगळ्या वैज्ञानिक पद्धतीचा, तंत्रांचा जेव्हा आपण आढावा घेऊ किंवा आधार घेऊ, या आधारामुळे सामाजिक शास्त्रामध्ये आपल्याला वस्तुनिष्ठता नक्कीच आणता येते. तर या ठिकाणी आता आपण सामाजिक शास्त्रामधील जे वस्तुनिष्ठतेची समस्या आहे या अनुषंगाने थोडक्यात माहिती मिळवलेली आहे. आता आपण सामाजिक शास्त्रातील वस्तुनिष्ठतेची जी व्याख्या आहे या व्याख्येचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. सामाजिक शास्त्रामधील वस्तुनिष्ठतेची व्याख्या सांगत असताना वस्तुनिष्ठता म्हणजे नेमके काय, या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारची आपली मतं मांडलेली आहेत आणि या आपल्या मतांच्या आधारे वस्तुनिष्ठता म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये पहिलं मत आहे ग्रीन या विचारवंताचं. ग्रीन यांच्या मते वस्तुनिष्ठता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तथ्य निपक्षपणे आणि तटस्थपणे परीक्षण करण्याची संशोधकाची इच्छा आणि योग्यता म्हणजे वस्तुनिष्ठता होय, अशा प्रकारचं मत ग्रीन या विचारवंतांनी मांडलेलं आहे. त्यानंतर कार यांच्यामध्ये घटनेकडे पाहत असताना किंवा त्या संशोधकाच्या दृष्टीमध्ये भावना, कल्पना, सोहित जोपासण्याच्या विचारांचा प्रभाव नको, अशा तटस्थ वृत्तीने अवलोकन करण्याची इच्छा
किंवा मानसिकता म्हणजे वस्तुनिष्ठता होय, अशा प्रकारचं मत या ठिकाणी कार्याने मांडलेलं आहे. तर या संदर्भात बिभीषण करे म्हणतात, संशोधन प्रक्रियेत अभ्यास घटकावर स्वतःची मते, धारणा, कल्पना, पूर्वग्रह आणि विचारशक्तीचा प्रभाव पडू न देता अभ्यास घटकाचे आणि वस्तुस्थितीचे यथार्थ अवलोकन, परीक्षण आणि अध्ययन करणे म्हणजे वस्तुनिष्ठता होय, अशा प्रकारचं मत बिभीषण करे या विचारवंतांनी मांडलेलं आहे. म्हणजे तटस्थ आणि निपक्षपातीपणे निरीक्षण आणि त्याद्वारे वास्तविक तथ्यांचे संकलन करणे म्हणजे वस्तुनिष्ठता होय, अशा प्रकारे आपल्याला या वरील विवेचनावरून थोडक्यात सांगता येते. म्हणजे कोणत्याही एखाद्या सामाजिक समस्येच्या संदर्भाने तथ्यांचे संकलन करत असताना या ठिकाणी वैज्ञानिक पद्धतीचा आधार घेतला पाहिजे आणि आपले विचार, आपल्या कल्पना, आपले भावना, आपला पूर्वग्रह बाजूला ठेवून जी घटना आहे या घटनेच्या अनुषंगाने वास्तव स्थितीचे विश्लेषण करणे किंवा वर्णन करणे म्हणजे वस्तुनिष्ठता होय, असे आपल्याला या ठिकाणी सांगता येते. म्हणजे संशोधनामध्ये जेवढं तथ्य संकलन वस्तुनिष्ठ स्वरूपाचं असेल तेवढे संशोधन कार्य प्रभावी आणि परिणामकारक होऊ शकते आणि जेवढे संशोधनामध्ये व्यक्तिनिष्ठता असेल, व्यक्तिनिष्ठता अधिक आली म्हणजे संशोधनामध्ये दोष किंवा उणिवा आल्या नक्कीच असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. म्हणजे उणिवा रहित जर आपल्याला संशोधन करायचं असेल तर वस्तुनिष्ठ तथ्य संकलन आणि वस्तुनिष्ठ अध्ययन अत्यंत महत्त्वाचे आहे, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, नेमकं वस्तुनिष्ठता म्हणजे काय या बाबीचा आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. आता आपण या वस्तुनिष्ठतेचे सामाजिक शास्त्राच्या अध्ययनामध्ये, समाजशास्त्राच्या अध्ययनामध्ये किती मोठं महत्त्व आहे किंवा योगदान आहे किंवा महत्त्वपूर्ण कार्य आहे या बाबीचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने जे सामाजिक संशोधनातील वस्तुनिष्ठता आहे तिची आवश्यकता काय आहे ही आता आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. तर मित्रहो, घटनेचे स्वरूप, शास्त्रीय अध्ययनाचा आधार या दोन बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सामाजिक घटनेचे स्वरूप जटिल आणि परिवर्तनशील असते, व्यक्तिनिष्ठ असते. सामाजिक घटनेच्या स्वरूपामुळे शास्त्रीय अभ्यासामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक अडचणी निर्माण होतात. समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, इतिहास असेल, या सर्व शास्त्राच्या अभ्यासामध्ये मानवी वर्तनाचा, दृष्टिकोनाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यामुळे आधुनिक काळामध्ये या अभ्यासाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणून घटनेचे वस्तुनिष्ठ आणि अचूक बारकाईने सूक्ष्म निरीक्षण करण्याची संशोधकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जर संशोधकाने वस्तुनिष्ठ अचूक अभ्यासाची भूमिका जर स्वीकारली तरच सामाजिक शास्त्रातील संशोधन हे व्यवस्थितपणे पार पाडू शकतं, अन्यथा त्यामध्ये अनेक उणिवा राहण्याची शक्यता असते. सत्य शोधन हेच संशोधनाचे मुख्य ध्येय असते. सत्याचा शोध घेणे हा संशोधनाचा मूळ गाभा आहे. म्हणून या ठिकाणी घटना जशी घडली त्या स्वरूपाचे दृष्टी वस्तुनिष्ठ निरीक्षण आणि अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये संशोधनात या बाबीला अन्यने साधारण असे महत्त्व आहे. थोडक्यात म्हणजे तत्वे आणि घटनांच्या वास्तविक बाबीचा परिचय करण्यासाठी वस्तुनिष्ठ माहिती संकलन करणे अत्यंत गरजेचे आहे. हा दृष्टिकोन या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून म्हणजे सामाजिक शास्त्रातील वस्तुनिष्ठता हिचे महत्त्व प्रतिपादन करताना हे काही मुद्द्यांच्या आधारे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे सामाजिक शास्त्रांना शास्त्राचा दर्जा प्राप्त करून देणे. मित्रांनो,
सामाजिक शास्त्राचा अभ्यास विषय मानवी वर्तन आहे. समाजशास्त्र मानवी संबंध, मानवी आंतरक्रिया यांचा अभ्यास करते. अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक क्रियांचा अभ्यास असतो. मानसशास्त्रामध्ये मनोवृत्तींचा अभ्यास असतो. म्हणजे सामाजिक शास्त्रात अभ्यास विषयात अचूकता आणि शास्त्रीयता प्राप्त करून देणे, शास्त्रशुद्ध अभ्यासामुळे एक सुलभ मार्ग प्राप्त होणे आणि मानवी वर्तनाच्या अध्ययनाला म्हणजे मानवी वर्तनाचा अन्वयार्थ अचूक स्वरूपात विशद करण्यासाठी वस्तुनिष्ठ अभ्यासाची गरज असते. संशोधक आपले पूर्वग्रह, धारणा, विचार, मते बाजूला ठेवून सामाजिक शास्त्राच्या अध्ययनामध्ये वस्तुनिष्ठ अध्ययन करून जर त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला तरच त्या ठिकाणी माहिती संकलन व्यवस्थित पार पडते. थोडक्यात म्हणजे समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, लोकप्रशासन, ग्रहशास्त्र या मानसशास्त्र, मानववंशशास्त्र हे कुठलेही शास्त्र असो, या शास्त्रामध्ये सामाजिक क्षेत्रांना विज्ञानाची योग्यता प्राप्त करून देण्यासाठी वस्तुनिष्ठ अध्ययन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून या ठिकाणी हे एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. पुढचा मुद्दा आहे अचूक आणि निपक्षपाती निष्कर्ष काढणे. कोणत्याही संशोधनातून निपक्षपाती अचूक निष्कर्ष काढण्यासाठी वस्तुनिष्ठ अध्ययन अत्यंत गरजेचं आहे आणि हे संशोधनाचे मुख्य ध्येय असते. वस्तुनिष्ठतेशिवाय अचूक निष्कर्ष काढणे केवळ अशक्य असते. सत्य आणि सत्याचा शोध खऱ्या अर्थाने वास्तविक तथ्यांचे दर्शन तटस्थपणे घडविणे, वस्तुनिष्ठ अभ्यास करणे यासाठी संशोधकाकडे निपक्षपातीपणाची वृत्ती असणे अत्यंत गरजेचे आहे. संशोधकाकडे जोपर्यंत निपक्षपातीपणा येणार नाही तोपर्यंत संशोधनाच्या हातून वस्तुनिष्ठ अध्ययन होणार नाही. म्हणून या ठिकाणी निपक्षपातीपणा अत्यंत गरजेचा आहे. जर संशोधन कार्यामध्ये निपक्षपातीपणे माहिती जर संकलित केली, आपल्या एखाद्या समस्येकडे, एखाद्या समूहाकडे पाहण्याचा जर आपला पूर्वग्रह जर दूषित असेल तर त्या समस्या अनुसंदर्भाने आपण कदापि अचूक निष्कर्ष काढू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी अचूक निष्कर्ष काढण्यासाठी निपक्षपातीपणाची भूमिका अत्यंत गरजेची आहे. म्हणून हा मुद्दा या ठिकाणी अत्यंत गरजेचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे अचूकतेचा शोध घेणे. म्हणजे सामाजिक संशोधनामध्ये वस्तुनिष्ठ पद्धती हा संशोधनाचा एक आधारभूत कणा मानला जातो. ज्याप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, अगदी त्याचप्रमाणे संशोधनाचा कणा म्हणून वस्तुनिष्ठतेकडे पाहिलं जातं. वस्तुनिष्ठता ही एक आधारशिला आहे असं म्हटलं जातं, कारण जुन्या ज्ञानाची पडताळणी करून त्यामधून नवीन आणि अचूक ज्ञान प्रकाशात आणण्याचं कार्य या संशोधन प्रक्रियेमधून पार पाडलं जातं. म्हणून या ठिकाणी वस्तुनिष्ठ दृष्टिकोन अत्यंत प्रभावी असणे गरजेचे आहे. ज्ञानाची प्रगती करणे, नवीन तथ्यांची मांडणी करणे आणि नवीन ज्ञान प्रकाशात आणणे, त्यासाठी जुन्या ज्ञानाची पडताळणी करणे, जुन्या कल्पना आणि धारणा कालबाह्य जे असतील त्याच्यामध्ये पुनर्मांडणी करणे आणि नवीन सिद्धांत उदयाला आणणे आणि कालबाह्य झालेले विचार गाळून टाकणे आणि नवीन विचाराची मांडणी करणे, नवीन विचार उदयाला आणणे यासाठी प्रामुख्याने वस्तुनिष्ठ अध्ययनाची गरज आहे. म्हणून सैद्धांतिक दृष्टिकोन, नवीन सैद्धांतिक परिप्रेक्ष्य उदयाला आणण्यासाठी या ठिकाणी अचूक अभ्यास करण्यासाठी, अचूक संशोधन करण्यासाठी, अचूक शोध घेण्यासाठी या ठिकाणी वस्तुनिष्ठ अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून वस्तुनिष्ठतेमुळे या ठिकाणी संशोधनामध्ये अचूकता येऊ शकते. म्हणून अचूकता येण्यासाठी
वस्तुनिष्ठता अत्यंत महत्त्वाची आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. पुढचा मुद्दा आहे प्रातिनिधिक तथ्यांचे संकलन करणे. मित्रांनो, संशोधन प्रक्रियेमध्ये अध्ययनासाठी आपल्याला संपूर्ण समग्राचा आढावा घ्यावा लागतो आणि या संपूर्ण समग्राचा आढावा घेणे केवळ आपला अशक्यप्राय आहे. म्हणून या संपूर्ण समग्राचा लहानात लहान भाग म्हणून काही ठराविक नमुन्याची आपण निवड करतो. हा जो निवड केलेला नमुना आहे तो समग्राचं प्रतिनिधित्व करणारा असला पाहिजे आणि या समग्राचे प्रतिनिधित्व करणारा नमुना निवडण्यासाठी व्यक्तीला वस्तुनिष्ठ अध्ययनाची किंवा वस्तुनिष्ठ तथ्य संकलनाच्या पद्धतीची किंवा वस्तुनिष्ठतेची माहिती असली पाहिजे. तरच ती व्यक्ती एक विशिष्ट अशा तथ्यांचं संकलन करू शकते की जे संपूर्ण समग्राचं प्रतिनिधित्व करणारे आहेत. म्हणून या ठिकाणी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. संशोधन प्रक्रियेमध्ये अध्ययनासाठी समूह अथवा समग्राचे प्रतिनिधित्व करणारे काही महत्त्वाचे घटक असतात. वस्तूंचे तथ्य संकलन करण्यासाठी योग्य अशा प्रातिनिधिक एककांची निवड करणे आवश्यक असते आणि संशोधन समाजाचे प्रतिनिधित्व करणारे एकक निवडणे, योग्य व प्रातिनिधिक स्वरूपाचे घटक निवडणे संशोधनातील एक हा महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणून योग्य आणि अचूक माहितीच्या संकलनासाठी वस्तुनिष्ठ अशा तथ्यांचे संकलन करण्यासाठी वस्तुनिष्ठता कशा प्रकारे प्रभावीपणे काम करू शकते हा मुद्दा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा आहे नवीन संशोधनास चालना देणे. मित्रांनो, सामाजिक संशोधनात जुन्या सिद्धांताचा आधार घेऊन नवीन सिद्धांताचे स्पष्टीकरण केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक संशोधनात जुन्या सिद्धांताचा आधार घेऊन नवीन माहितीचे संकलन आणि त्यांचे स्पष्टीकरण केले जाते. कोणतेही जुने ज्ञान हे नवीन ज्ञानाला चालना देणारे ठरते. वस्तुनिष्ठ अभ्यासामुळे नवीन संशोधनाला दिशा मिळते. त्यामुळे संशोधनाची तंत्रे, संशोधनाची साधने आणि समाविष्ट जे घटक आहेत या घटकांची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर संशोधक एखाद्या घटनेचा जेव्हा शोध घेत असताना आपल्या संशोधनाच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यामध्ये सुधारणा कशा प्रकारे करता येईल याचा तो प्रयत्न करत असतो आणि यामुळे नवीन संशोधनाला चालना मिळण्यासाठी एक विशिष्ट दिशा प्राप्त होते. जेवढे संशोधन कार्य वस्तुनिष्ठ स्वरूपाचे होईल तेवढे नवीन संशोधन अत्यंत अचूक आणि एका दिशेने जाणारे ठरणार आहे. म्हणून या ठिकाणी संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता असणे अत्यंत गरजेचे आहे असे मला वाटते. म्हणून या ठिकाणी संशोधनाला चालना देणे, नवीन सिद्धांताची निर्मिती होणे यासाठी अचूक तथ्य संकलन करणं अत्यंत गरजेचं असतं आणि यासाठी वस्तुनिष्ठता महत्त्वाची आहे. पुढचा मुद्दा आहे निष्कर्षाची पडताळणी करणे. शास्त्रीय निष्कर्ष पडताळून पाहणे अत्यंत आवश्यक असते. निष्कर्ष योग्य आहेत की अयोग्य आहेत, शास्त्रीय आहेत की अशास्त्रीय आहेत याच्या सर्व बाबीची शहानिशा करणे अत्यंत गरजेचे असते आणि यासाठी वस्तुनिष्ठ अभ्यास आवश्यक असतो. थोडक्यात आपण असे म्हणता येईल, निष्कर्ष काढणे, या निष्कर्षाचा पुन्हा पुन्हा पडताळा पाहणे आणि संशोधन कार्यास वैज्ञानिक दर्जा प्राप्त करून देणे यासाठी वस्तुनिष्ठ अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि या वस्तुनिष्ठ अभ्यासामुळे नवीन सिद्धांताची मांडणी करणे, जुन्या सिद्धांताचे परीक्षण करणे, नवीन तथ्य प्रकाशात आणणे आणि सिद्धांताची निर्मिती करणे यासाठी अचूक निष्कर्षाची गरज असते आणि हे अचूक निष्कर्ष काढण्यासाठी वस्तुनिष्ठता अत्यंत उपयुक्त ठरते असे आपल्याला या ठिकाणी सांगता येते. पुढचा मुद्दा आहे प्रयोगाची सफलता साधणे. मित्रांनो, शास्त्रीय पद्धतीचे श्रद्धास्थान म्हणून या ठिकाणी वस्तुनिष्ठतेचा उल्लेख केला जातो. शास्त्रीय पद्धती आणि वस्तुनिष्ठ संशोधन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण वस्तुनिष्ठ संशोधनाशिवाय कुठल्याही शास्त्राची
प्रायोगिकता किंवा शास्त्रीय सिद्धांत उदयाला येत नाहीत आणि वस्तुनिष्ठ अभ्यासासाठी जुन्या संशोधकाने मांडलेल्या सिद्धांताची माहिती घ्यावी लागते किंवा आधार घ्यावा लागतो आणि सामाजिक संशोधनात शास्त्रीय स्वरूपाचे प्रयोग जर सफल करायचे असतील तर वस्तुनिष्ठ अभ्यासाची गरज असते. एखाद्या सिद्धांताची सत्यता असत्यता पडताळून पाहण्यासाठी निपक्षपातीपणे अचूकता राखून केवळ वस्तुनिष्ठ अभ्यासातूनच हे शक्य होऊ शकते. म्हणून या ठिकाणी वस्तुनिष्ठतेशिवाय विज्ञानाला पर्याय नाही. वैज्ञानिक सिद्धांताची मांडणी करण्यासाठी वस्तुनिष्ठ अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून हे दोन घटक परस्परावलंबी आहेत असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. तर अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, संशोधन प्रक्रियेत वस्तुनिष्ठ अभ्यास हा एक मैलाचा दगड आहे. वस्तुनिष्ठता हा संशोधन प्रक्रियेचा मूळ आधार आहे, ज्याच्यावर संपूर्ण आपलं शास्त्रीय संशोधन, शास्त्रीय निष्कर्ष काढणे अवलंबून असते. तटस्थ आणि निपक्षपाती निष्कर्ष काढण्यासाठी त्या ठिकाणी वस्तुनिष्ठ अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. म्हणून या ठिकाणी संशोधकाचा कल हा वस्तुनिष्ठतेकडे असणे गरजेचं आहे. संशोधकाने व्यक्तिनिष्ठ अभ्यास करण्याऐवजी वस्तुनिष्ठतेला जास्तीत जास्त महत्त्व दिलं पाहिजे. जर आपण कुठल्याही एखाद्या सामाजिक समस्येचं अध्ययन करत आहोत, मग ती समस्या कोणत्याही सामाजिक शास्त्राशी जरी संबंधित असली तरीही त्या ठिकाणी संशोधकाच्या संशोधन कार्यामध्ये वस्तुनिष्ठता असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामध्ये स्वतःचे विचार, कल्पना, भावना, प्रेरणा, पूर्वग्रह या सगळ्या बाबी दूर ठेवून जर संशोधकाने संशोधन कार्य केले तरच ते संशोधन वस्तुनिष्ठ आणि वास्तवापरत होऊ शकते. आणि अशा प्रकारचे संशोधनच खऱ्या अर्थाने नवीन सिद्धांत उदयाला आणू शकते. म्हणून या ठिकाणी संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता असणे अत्यंत गरजेचे आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सामाजिक संशोधनाचे वस्तुनिष्ठतेमधील महत्त्व पाहत असताना या ठिकाणी आपण वस्तुनिष्ठता म्हणजे काय, वस्तुनिष्ठतेचा अर्थ, वस्तुनिष्ठतेची व्याख्या आणि वस्तुनिष्ठतेचे महत्त्व या गोष्टीचा या ठिकाणी आपण आढावा घेतलेला आहे. संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता किती महत्त्वपूर्ण आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पटवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सर्व माहिती आपल्याला समजली असेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचे आभार.